माफ करावी, भावेश नवलू यांना आपण पाहिलं. आतापर्यंत सर्वाधिक लीडिंग रन स्कोरर आहेत या संपूर्ण स्पर्धेमधील. या स्पर्धेतील या एडिशनमधील पहिला आणि एकमेव अर्धशतकवीर पाहायला मिळाला भावेशच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला पाहतोय बुल संघ जो 3-in-3 आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गौडदौड विजयाची यांची देखील चालू आहे. यांचा विजय दत्त रोखण्यासाठी पाहूया सज्ज असेल त्या ठिकाणी भावेश नवलू अँड कंपनी. परंतु बुल संघाकडे आपण पाहतो अश्विन कोकरे, अरद सुशीलला आपण पाहतो या संघामध्ये सर्वाधिक चांगली बॉलिंग लाईनअप देखील पाहायला मिळते. अजयला त्या ठिकाणी आपण, विजयला आपण त्या ठिकाणी पाहतो या संघामध्ये, प्रणयला आपण पाहतो या संघामध्ये. अनेक चांगले खेळाडू पाहायला मिळतात. परंतु या संघाचा जो मेन खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर निश्चितच की प्लेअर पाहायला मिळतो, की फॅक्टर या संघाकडे पाहायला मिळतो, तो म्हणजे वल्केश. या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो वल्केश. त्यामुळे या संघाचं पारडं नेहमीच कोणत्याही संघाच्या विरोधात जड होताना पाहायला मिळतं. कव्हरच्या दिशेने वल्केशची क्षेत्ररक्षण, फिल्डिंग, कव्हरचं ते क्षेत्र भेदणं बरंच कठीण बनवून देऊन जातं. आमची संपूर्ण टीम एससी लाईव्हची टेक्निकल टीम देखील सज्ज असेल ही संपूर्ण स्पर्धा तुम्हा समोर घेऊन येण्यासाठी. पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. आम्ही पुन्हा एकदा आभारी असणार आहोत आमचे सगळेच प्राऊड स्पॉन्सर्स. निश्चितच अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय संजयजी बाणाजी कदम साहेब असतील, अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार सन्माननीय अमितजी साडम साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय रेश्मा राजन मॅम यांचे देखील आम्ही असणार आहोत विशेष आभारी. आम्ही आभारी असणार आहोत प्राविका फाउंडेशन, त्याचबरोबर आम्ही आभारी असणार आहोत बिग लाईन फाउंडेशन, ऑलवेज विथ यू, 7 स्टार डिजिटल, जुहू, ट्रॅक ब्लेझर स्पोर्ट्स अकॅडमी, पी.ए. म्हात्रे स्पोर्ट्स अकॅडमी, या सर्वांचंच आम्ही असणार आहोत मनपूर्वक आभारी. मोरगाव मधील सर्व रहिवाशांचा देखील आम्ही असणार आहोत मनपूर्वक आभारी. निश्चितच आम्ही आभारी असणार आहोत आमच्या डीजे दादाचं, ज्या प्रकारचं सुमधुर असं संगीत आज काल 2 दिवसांमध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे. आमची संपूर्ण एएसएची टेक्निकल टीम, संदीपजी गुप्ता असतील, त्यांचे संपूर्ण आमचे कॅमेरामॅन्स असतील, यांचे देखील आम्ही विशेष आभार
बाद झाले होते, परंतु यावेळी मात्र आकाशकडे संधी आहे. आकाश या संधीचं सोनं कशा प्रकारे करतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिल्या चेंडूवरती हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळी चेंडूला खेळून काढला जात आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. या 2 धावांसहित आपण पाहतोय धाव फलक जातोय तो यावेळी पहिल्या षटकाच्या अंती. 1 गडी बाद 9 या धावसंख्येवरती. विजयी. थँक्यू डीजे. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज विजय. विजयने देखील सेकंड मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. 2 विकेट्स त्याच्या महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. मॅच टर्निंग राहिल्या होत्या. तो विजय आपल्या हाईटचा खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत उपयोग केला, अगदी योग्य लाईन अँड लेट करताना. परंतु समोर चांगला चॅलेंज आहे. हर्ष सारखा एक चांगला मातब्बर कसलेला फलंदाज पाहायला मिळतो. बॅकफुटला येत आहेत, बाउन्सला कव्हर करण्याचा प्रयत्न. बाउन्स वरती येत असताना ऑन दी टोज कट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव जरूर मिळवून देऊन जाईल हर्षला. आणि एका धावेच्या धाव फलकात आपण पाहतोय वृद्धी होत असताना धाव फलक जाईल तो यावी 10 या दुहेरी आकड्यावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सुरुवात खूप चांगल्या प्रकारे इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पास झाला तर बुल संघ भावेश सारखा एका मोठ्या मासाचा निश्चितच या ठिकाणी गळाला लावलाय. त्यानंतर मात्र या मॅच मध्ये अजून काहीसा शिकंजा कसण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो यावी. हलकासा चेंडू आपण पाहतो लेग स्टिकच्या बाहेरचा, परंतु निश्चितच आपण पाहतो यावी या ठिकाणाहून देखील थोडंसं जाणवलं गेलं कुठेतरी तो पॅन्टला ब्रश झाला होता आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. कौतुक करावं लागेल आकाशचं. आकाशने स्वतःच ऍक्सेप्ट केलंय. पंचांनी तो सोया चेंडू दिला होता, परंतु आकाशने स्वतः ऍक्सेप्ट केलाय, विच इज अ गुड थिंग. आणि सगळ्याच खेळाडूंनी याच्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वाचं आहे. दी स्पोर्ट्समॅन स्पिरिट, ते खेळाडू वृत्ती आकाशच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू, चांगला कॉरिडॉर हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्यात सक्सेसफुल होत आहे यावी. डॉट बॉल लगातार बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. हलकासा प्रेशर या ठिकाणी दबाव निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे यावी. विजयने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी. या संघाची बॉलिंग लाईनअप खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. या संघाकडे विजय आहे, या संघाकडे हर्ष देखील पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं जे हाताळत संदेश असतील अथवा शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघनायक कल्पेश येतात. खूप चांगल्या प्रकारचे बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी टॉप चेंडू हवेत. अश्विन स्वतः जात आहे चेंडू खाली. कुठली चूक नाहीये त्या ठिकाणी. कॅच पकडली नाही अश्विनने, परंतु कॅच कंप्लीट केली त्या ठिकाणी. डीजे थँक्यू डीजे. संदेश यांच्या माध्यमातून ही कॅच कंप्लीट केली जाते. खूप चांगली कॅच कंप्लीट केली आहे आणि आकाशला इथे मात्र माघारी परतवलंय. याआधी उल्लेख केला होता मी, 2 डॉट बॉल लगातार चालले होते. हलकासा दबाव निर्माण झाला होता आणि यावेळी रिस्क घेतली गेली. त्या रिस्क मध्ये आपण इथे पाहतोय फलंदाज बाद होताना आकाश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील अभिषेक. काहीसा अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कुलवडप्पाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्करला हिट केला जातोय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी राहते इथे. विजयचं कौतुक करावं लागेल. विजय अधिकारी खऱ्या अर्थाने आपला अधिकार बचावत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. 1 विकेट प्राप्त केले. केवळ 1च धाव खर्च केले या षटकामध्ये. वॉट अन ओव्हर, वॉट अन अनालिसिस. आतापर्यंत आपण पाहिलं सकाळी केवळ 2 धावांचं षटक हाताळलं होतं मयंक मांगेलाने. लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केला या चेंडूला चांगल्या फटक्यामध्ये. 1 धाव इथे कमीत कमी मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. थ्रो चांगला होता, परंतु यष्ट्यांचा वेध घेऊ शकलेला नाही. दरम्यान 2 धावा इथे होतात पूर्ण. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा देखील इथे होईल पूर्ण. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावती मोरागाव ट्रॅक बुलेट संघाची पाहायला मिळते ती 2 गडी बाद 12 धावा. डीजे
थँक्यू. 12 धावा धाव फलकावरती. चला घाई करा, बुल संघ विनंती आहे. बॅटिंग पॉवर प्लेस आहे, डिसिजन घेण्यात आलाय. आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी असणार आहोत आमचे सर्वच प्राऊड स्पॉन्सर. निश्चितच आपण पाहतो अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक, त्याचबरोबर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय संजयजी मानाजी कदम साहेब, ज्यांच्या माध्यमातून पुढच्याच आठवड्यात मित्रांनो आपण कार्यसम्राट चषक देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर अंधेरी पश्चिम विधानसभा सदस्य आमदार सन्माननीय अमितजी साडम साहेब यांचे देखील विशेष आभारी असणार आहोत. यावेळी आपण पाहतोय सुरेख सुरुवात, हर्षने देखील चांगली सुरुवात केली आपल्या षटकाची. अराउंड द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय यावेळी बॅटचा फेस खूप लवकर क्लोज झाला, या ठिकाणी बीट झाले त्या ठिकाणी फलंदाज हर्ष. तर हर्ष नायकोडी विरुद्ध हर्ष मांगेला ही लढत मैदानाच्या आतमध्ये. हर्ष मांगेला ऑन स्ट्रायकिंग एंड, हर्ष नायकोडी येतोय गोलंदाजी मार्क वरून पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट. बॅटिंग पॉवर प्लेचा हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे एक महत्वपूर्ण षटक असेल. या षटकात प्रयत्न करेल हर्ष मांगेला आणि प्रयत्न करताना पाहायला मिळाला, परंतु हर्ष नायकोडीचं इथे करावं लागेल कौतुक. ज्या प्रकारे लेंथला ऍडजस्ट केलंय, ज्या प्रकारे लेंथला खेचलं, चेंडू मधील गती वाढवली, हलकासा खाली राहताना आपल्याला पाहायला मिळालाय. स्टेप आउट होऊन बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला हर्ष मांगेलाने, परंतु यावेळी अपयशी ठरताना पाहायला मिळाला. डॉट बॉल लगातारचे 2. आणि या तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, या देखील चेंडूवरती बीट होत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो पाहायला मिळालाय, बॅकअप आला होता यावेळी. लगातारचा तिसरा डॉट बॉल. मित्रांनो मागील षटक केवळ 3 धावांचं राहिलं होतं, या षटकात देखील आपण पाहतोय पहिले 3 चेंडू होत आहेत डॉट बॉल, आणि डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना दबाव हर्षवरती देखील पाहायला मिळतो. यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो, एक टिपेक्सचा कव्हरिशनच्या दिशेने जाईल. एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धावा इथे होत आहेत पूर्ण. तिसरा धावाचा देखील प्रयत्न केलाय, परंतु थ्रो येतोय. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो 14 या धावसंख्येवरती. अत्यंत संथ गतीने, जणू काही संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक असताना ट्रेन ज्या प्रकारे ज्या स्पीडने चालते, त्या प्रकारे सध्याच्या घडीला ट्रॅक बुलेट संघाची ही ट्रेन पुढे सरकत असताना पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका, परंतु सरळ मिड ऑफच्या हातामध्ये विजय त्या ठिकाणी सज्ज. अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. अप्रतिम दर्शदार गोलंदाजीचा नमुना पहा, ज्या प्रकारे पायात बेड्या ठोकून ठेवल्यात. कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्यासाठीची संधी दिली जात नाही, वीट दिली जात नाहीये, ती लाईन पाहायला मिळत नाहीये. हर्ष इथे मात्र झगडताना पाहायला मिळतात, स्वतःशीच लढताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फेकी चांगली झाली आहे, एक धाव सिंगलच्या स्वरूपात इथे मात्र होईल कंप्लीट. षटक क्रमांक 3 देखील इथे होत आहे पूर्ण. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 15. थँक्यू. अग्रेट बॉलिंग बाय हर्ष नायकोडी. विजयवरती पुन्हा एकदा विश्वास. केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या हर्षने देखील, आपण पाहिलं तर या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 15 धावा धावफलकावरती केवळ 2 गडी जरूर गमावलेत, परंतु आता मात्र आवश्यकता असणारा या धावसंख्येच्या गतीवरती थोडस लक्ष देण्याची, एक्सलरेट करण्याची आवश्यकता आहे. परंतु एक्सलेटर वरती पाय देतोय का हर्ष? या चेंडूवरती देखील कट शॉट पाहायला मिळतोय. कमिट झाले होते फ्रंटफूट वरती मोठ्या फटक्यासाठी, परंतु अंतिम क्षणी लेंथ ओळखली, ऍडजस्ट केलं स्वतःला आणि कट करत असताना पॉइंटच्या दरम्यान एक धाव इथे अर्जित केली जाते. पहिल्या चेंडूवरती येते ती एक धाव. धावफलकावरती नजर टाकायची झाली तर धावफलक जातो तो 16. या धावसंख्येवरती अभिषेक खेळत आहेत 2 चेंडू आणि 2 धावांवरती. तर हर्ष मांगेला 11 चेंडू फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. विजय अधिकारी पुन्हा येतील. मॅडम होतं विकेट अभिषेक साठी. स्टेप आउट झालेत, परंतु यावी यॉर्कर ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. मित्रांनो क्रिकेटला जवळजवळ 100 ते 150 वर्ष झाली आहेत, परंतु आजही यॉर्करचं उत्तर कुठल्याही फलंदाजाकडे नाहीये. एका चांगल्या परफेक्ट यॉर्करचं उत्तर पाहायला मिळालं. पहा
पहिल्या षटकापेक्षा या षटकात विजय अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक गतीने अधिक वेगाने चेंडू डिलिव्हर करताना पाहायला मिळतोय. लय जी प्राप्त झाली, कॉन्फिडन्स जो मिळाला पहिल्या षटकात त्याचा उपयोग आता मात्र दुसऱ्या षटकात होत असताना या लेंथ मध्ये बदल, परंतु तो ओळखला, थांबले, आपलं वेट कम्प्लिटली बॅकफुट वरती ट्रान्सफर करत असताना एक चांगला पुल पाहायला मिळाला. 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती अभिषेकला. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो 18 या धावसंख्येवरती. व्हेरिएशनचा उपयोग जरूर केला जातोय. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू हाताळले जात असतात. सध्याच्या घडीला शॉर्टर फॉर्मॅट म्हटलं की अनेक प्रकारचे स्लोअर्स वन आपल्याला पाहायला मिळतात. मग कधी ऑफ कटर असेल, कधी लेग कटर असेल, कधी बॅक ऑफ द हँड असेल. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर, स्टिक टू दी बेसिक हे आपल्याला पाहायला मिळतं. यॉर्करचं उत्तर मिळत नाही आणि जर तुमच्याकडे एवढा चांगल्या प्रतीचा, एवढा चांगल्या पद्धतीचा नियंत्रित विथ कंट्रोल यॉर्कर असेल तर विजयला दुसऱ्या चेंडूची आवश्यकता नाहीये. विजयने केवळ हाच चेंडूवरती भर दिला तरी मात्र निश्चितच तो भल्या भल्या फलंदाजांना रोखताना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत या षटकात देखील 4 चेंडू हाताळलेत आणि खर्च केलेत केवळ 3 धावा. धावसंख्या 18. चांगला चेंडू, यावेळी वेगवान, अप्रतिम, दर्जेदार, कम्प्लिटली ब्लफ करणारा अनप्लेएबल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूमध्ये पहा नॅचरल हाईट जी विजयची आहे त्या हाईटच्या माध्यमातून जेव्हा चेंडू डिलिव्हर केला जातो तदनंतर मिळतो तो एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स आणि त्या बाउन्सच्या माध्यमातून शेवटचा चेंडू शिल्लक आहे सर. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. 18 धावा धावफलकावरती. एक अनप्लेबल डिलिव्हरी टाकल्यानंतर आपण पाहतो विजय आपल्या हाईटचा उपयोग करतोय. एक्स्ट्रा बीट ऑफ पेस जनरेट करताना पाहायला मिळतोय. रिस्ट वॉक पाहायला मिळाला या ठिकाणी. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न झालाय, सक्सेसफुल होतोय. ऑन साइडला आपण पाहतोय हा खेळला गेलेला फटका, हलकासा फंबल त्या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. 1 धाव अर्जित केली आहे, त्यानंतर दुसरी धाव देखील होती अर्जित आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जातोय तो यावी 4 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 20 धावा. थँक्यू डीजे. चला बुल संघ, मोमेंटम आपल्या बाजूने आहे, त्याचा फायदा घ्या. जास्त विलंब लावू नका, खंड पडू देऊ नका आणि इथे विचार करण्याची आवश्यकता देखील नाहीये. कल्पेश तुमचा फ्रंट ऑन गोलंदाज राहिला आहे, शेवटचं षटक टाकण्यासाठी नेहमीच फेवरेट राहिला आणि कल्पेश यांनी आपलं काम देखील बखूबी निभावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आम्ही पुन्हा एकदा आमच्या प्राऊड स्पॉन्सर्स मनपूर्वक आभारी असणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहतोय अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय संजयजी मानाजी कदम साहेब असतील, त्याचबरोबर अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार सन्माननीय अमितजी साडम साहेब असतील, रेश्मा राजन मॅम असतील, बिग लाईन फाउंडेशन्स, प्राविका फाउंडेशन्स यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. 7 स्टार डिजिटल जुहू यांचे देखील असेल विशेष आभारी. त्याचबरोबर आम्ही आभारी असणार आहोत ते ट्रॅक ब्लेझर्स अकॅडमी, स्पोर्ट्स अकॅडमी, PA म्हात्रे स्पोर्ट्स अकॅडमी. अर्थातच पहिला चेंडू आपण पाहतोय, स्वयं चेंडूने सुरुवात केली आहे या स्पर्धेची. जे मैदान निश्चितच आपण पाहतोय पुष्पकांत अनंत म्हात्रे स्पोर्ट्स अकॅडमीचं असणार आहे मैदान. साक्षीदार ठरलं गेली 4 पर्व या स्पर्धेचं. यावेळी हलकासा लोअर फुल टॉस पाहायला मिळाला, लुपी यॉर्कर टाईप आपण पाहतो. अंतिम क्षणी काहीसा डीप झाला. ऑन साईडला खेळण्यात आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत फलंदाज हर्ष, पण तो मोठ्या फटक्यात काही कन्वर्ट करू शकलेले नाही. दरम्यान 2 धावा जरूर मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी धावफलक जाईल तो 23. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न हर्षला या सामन्यात आपण पाहतोय सूर गवसलेलाच नाहीये, प्रयत्न जरूर केलेत. 2 धावांचा फटका जरूर येतोय. 2D डिक्लेअर स्वरूपात निश्चितच धावा मिळतील, परंतु हर्षने जे प्रयत्न केलेत ते प्रयत्न इथे मात्र हर्षे कुठेतरी आपण पाहतो तोकडे पडताना. या 2 धावांच्या मध्ये त्याने धावफलक जाईल तो 26-26 या धावसंख्येवरती.
हर्षची बॅटिंग आणि बॅटिंग स्टाईल पाहता हर्षला पेसची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी गोलंदाजाकडे पेस आहे, चांगल्या प्रकारचा वेग आहे, त्याचा उपयोग हर्ष खूप चांगल्या प्रकारे करतो. चिप शॉट, पंच शॉट हे हर्षचे काही असे फटके आहेत ज्याच्या माध्यमातून तो मोठे फटके प्रोड्यूस करत असतो. परंतु यावेळी चांगला फटका आहे, तो चेंडू हवेत आहे. पाहूया टाइम झालाय का आता. यस, यावेळी मात्र हर्षने ते टायमिंग प्राप्त केलंय. सीमारेषेच्या बाहेर चेंडूला भिरकावून देत असताना षटकार. हलकासा दबाव पाहायला मिळतोय कल्पेश यांच्यावरती. यावी स्वर चेंडू जरूर येतो. वाईट प्लस या चेंडूवरती मिळतील धावा 2. वाईट प्लस 2 अशा प्रकारच्या 3 धावा इथे बोनसच्या स्वरूपात ऍड होतील. धाव संख्येत ज्याची आवश्यकता होती ट्रॅक बुलेट संघाला तिथे घडताना पाहायला मिळत आहे. तो मोठा फटका ज्याच्या निश्चितच नितांत वाट पाहिली जात होती ती निश्चितच तो फटका आला या ठिकाणी फलंदाज हर्ष वॅटमधून. ज्या शॉटवरती आपण प्युअर टायमिंग पाहिलं, चांगली पॉवर पाहिली, फॉलो थ्रू खूप चांगल्या प्रकारचा आणि त्याच माध्यमातून षटकार प्रोड्यूस करताना पाहायला मिळाले. त्यानंतर 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत होतील ऍड. धावफलक जातो यावी 35 या धावसंख्येवरती. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी फुल टॉस, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतो या फुल टॉस मध्ये किती धावा मिळतील. हलकासा फंबल मिसफील्ड पाहायला मिळाली. सिंगलला इथे कन्वर्ट केलाय डबल मध्ये. 2 धावा या देखील चेंडूवरती येत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. जर या दोन चेंडूंपैकी एक जर मोठा फटका पाहायला मिळाला तर एक चांगला स्कोर पर्यंत पोहोचू शकतात. आणि मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना प्रयत्न केला. चेंडू हवेत, मिस्टाईल स्ट्रोक आणि इथे कॅच ड्रॉप. मेहरा तिकडे पोहोचले होते, सुशील मेहरा, परंतु कॅच घेऊ शकलेले नाहीये. ड्रॉप जरूर होते. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. या चेंडूवरती जर षटकार आला तर 45 पर्यंत पोहोचण्याची शक्यता जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि 45 धावसंख्येमध्ये लढत दिली जाऊ शकते, चॅलेंज केलं जाऊ शकतं. मल्टिपल स्क्रीनवरती आपण पाहतोय यावेळी दोन्ही बाजूला, एका बाजूला हर्ष, दुसऱ्या बाजूला कल्पेश, गोलंदाज फलंदाज दोघांनाही यावेळी स्टेप आउट झाले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. जो पेस दिलेला नाहीये, वेग दिलेला नाही चेंडूमध्ये. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात हर्ष होतील बाद. या चेंडूवरती येते ती केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांच्या अंती 3 गडी बाद, 40 धावा. लक्ष असणार आहे ते या ठिकाणी टीम बुल संघासमोर ते 41 धावसंख्येचा येणाऱ्या निर्धारित 5 षटकांमध्ये नेक्स्ट इनिंग मध्ये. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत मोरगाव पॅन्थर्स, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील मोरगाव चॅलेंजर्स.
अनुप अँड कंपनी अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील ते या ठिकाणी रोशन अँड कंपनी. हा स्ट्रॅटेजी आपण बनवू, रेसिपी देखील बनवू मस्तपैकी, ती बनवून संध्याकाळी इव्हिनिंगला पेश करू. परंतु तत्पूर्वी टॉससाठी असे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल. पॅन्थर्स एका बाजूला, पॅन्थर्स दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत टीम मोरगाव चॅलेंजर्स. भावेश या संघाचा संघनायक, चॅलेंजर संघाचा संघनायक भावेश. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ट्रॅक बुलेट विनंती आहे, भावेश आणि कंपनी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भावेश नटगडन आपण पाहतो चॅलेंजर संघाचा संघनायक. दुसऱ्या बाजूला आपण पॅन्थर्स पाहणार आहोत, पॅन्थर संघाचे संघनायक. आपण जर कुठे असेल तर आपण देखील या टॉससाठी. अतुल आहेत आपल्यासोबत, अंकेश देखील पाहायला मिळत आहेत, रिषभ तांडेलला आपण पाहतोय, रोशन देखील आहे या संघामध्ये. या संघामध्ये एक हिरो नाहीये, या संघामधील प्रत्येक खेळाडूने आपापली भूमिका चोख बजावली आहे. जेव्हा गरज पडली आहे त्यावेळी आपल्या संघासाठी उभे राहिलेत. त्यामुळे हा संघ जरा जास्त डेंजर आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष इथे असणार आहे ते 41 धावसंख्येचं 41. चला फिल्डिंग लावून घ्यायचा विनंती असेल. ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॉल द्यायचा आहे अतुल. ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम बुल्स ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अश्विन आणि आपण सुशील मेहरा यांना जरूर पाहणार आहोत. तर ट्रॅक बुलेट देखील सज्ज होतोय यावेळी मैदानाच्या आतमध्ये. या 41 धावांचं जे लक्ष दिलंय त्याला डिफेंड करण्यासाठी. आतापर्यंत बुल्स संघाची विजयी घौडदौड आपल्याला पाहायला मिळाली आहे. जवळजवळ प्रत्येक मॅच मध्ये बुल्स संघाने रन चेस केलाय, तो सक्सेसफुली देखील गेलाय. आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्यांना जे रन चेस करण्यासाठी मिळाले ते 40-45च्या दरम्यानच्या आसपासचे लक्ष मिळालेले आपल्याला पाहायला मिळालेत. अश्विन कोकरे इन फॉर्म पाहायला मिळतो, सुशील देखील एवढाच चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. या संघाची बॅटिंग लाईनअप क्लिक झालेली आहे. पाहूया यावेळी ट्रॅक बुलेट संघ आपल्या पेटामधून काही वेगळं काढतो का. मागील 2 सामन्यात आपण पाहिलं तर भावेशने एकाधिक सामने आपल्या संघाला जिंकवून दिले होते, विजय करून दिले होते. परंतु यावेळी आता मात्र आवश्यकता असणार आहे ट्रॅक बुलेट संघाच्या माध्यमातून या संघातील गोलंदाजांना क्लिक होणं. या संघामध्ये हर्ष मांगेला आपल्याला पाहायला मिळतोय, या संघामध्ये अभिषेकला आपण पाहतो, या संघामध्ये स्वतः भावेश आहे जो महत्वपूर्ण षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये जरूर आपण पाहणार आहोत. सुरुवात होते इथे सेकंड इनिंगला, ज्या ठिकाणी लक्ष आपल्याला पाहायला मिळते ते तब्बल 41 धावसंख्येचा. पहिला चेंडू घेऊन हर्ष मांगेला, पहिला चेंडू फुलटॉस चेंडू परंतु मिस केला. या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलेला नाहीये. परिणाम आपण पाहतोय बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. पंचांकडे बराचसा इथे वेळ पाहिलं जात आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, परंतु कुठलाही निर्णय येत नाहीये, कोणत्याही प्रकारे पंचांची दाद नाहीये त्याला. एका धावेने इथे धावसंख्येचा श्रीगणेशा केलाय तो टीम बुल्स या संघाच्या माध्यमातून. अश्विन कोकरे इन फॉर्म आहे, खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण अश्विन कडून पाहिली आहे मागील तिन्ही सामन्यांमध्ये खऱ्या अर्थाने. तो अश्विन सज्ज होतोय, आपल्या टायमिंग वरती अश्विनने आतापर्यंत भर दिलाय. परफेक्ट शॉट सिलेक्शन पाहायला मिळालेत. यावेळी देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळी खाव कॉर्नर झोन निवडायचा प्रयत्न केला. 1 बाउंड चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे. पुढे फील्ड प्लेसमेंट वरती देखील लक्ष द्यावं लागेल. बराचसा फाईन आपल्याला लॉंग ऑन पाहायला मिळतोय. याचा फायदा येथे मात्र झाला तो अश्विन कोकरे यांना. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळला गेला होता. हा फटका अडवण्यास काहीसे असमर्थ त्या ठिकाणी आपण आकाशला पाहिलं. 4 धावांसहित आपण पाहतो धावफलक गेलाय तो 5 या धावसंख्या होती. त्यानंतरचा चेंडू डॉट बॉल जरूर येतोय, कमबॅक करण्याचा जरूर संधी असणार आहे. यावेळी मात्र स्वर चेंडू येईल डाव्या एसटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून.
सुरुवात इथे मात्र चांगल्या पद्धतीची झाली आहे बुल संघासाठी. पॉवर प्लेचा उपयोग इथे जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अश्विन कोकरे. खोलवर डबाचा चेंडू, यॉर्कर बाहेर काढलाय, अगदी खोदून काढावा लागला या चेंडूला. डिफेन्स केला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अश्विनने या चेंडूला, परंतु इथे निश्चितच हर्ष प्रयत्न करतोय पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा. इथे मात्र विकेट्स या एकमेव पर्याय आहे. या लो स्कोरला जर तुम्हाला डिफेंड करायचं आहे तर विकेट्स, ते देखील सक्सेसिव्ह विकेट, अर्ली ब्रेक थ्रूज इम्पॉर्टंट आहेत. ते अर्ली ब्रेक थ्रूज घ्यावे लागतील. त्यातही जर अश्विनचा विकेट हा सर्वाधिक मोठा क्षण असणार आहे. परंतु यावेळी अश्विनने ठरवलंय पुन्हा एकदा एक चांगला फटका, कवचच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. 2 धावांसाठीचा प्रयत्न होतोय यशस्वी. या 2 धावांसहित धावफलक जाईल तो यावी 8 या धावसंख्येवरती. या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. त्या प्रयत्नात फलंदाज अश्विन कोकरेला आपण पाहतोय. एक चौकारच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग, शेवटचा चेंडू असेल. पाहूया या चेंडूवरती काय घडेल. षडांपूल झालाय सक्सेसफुल 2 धावांसाठी. चांगला फटका येतोय आणि या 2 धावांसहित षटक क्रमांक पहिला मित्रांनो इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती मोरागाव बुल्स संघाच्या माध्यमातून लगावण्यात आली आहे ती विदाउट एनी लॉस 10 धावा, 10 रन्स. थँक्यू. चला, पॅन्थर संघाचे संघमालक टीम ओनर आलेले आहेत. नितीन देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, पॅन्थर संघ संघनायक टॉस साठी रेडी द्या. त्याचबरोबर विनंती असेल चॅलेंजर संघ संघनायक भावेश आपण देखील तयारीत राहा. अन्नू आणि भावेश नडगाडन इज अ कॅप्टन. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतोय. गोलंदाजी मागवरती राजा वाजे येत आहेत. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आहे. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात सक्सेसफुल झाले आहेत. परंतु यावेळी सुशीलने त्या चेंडूला खेळून काढलंय फायनलच्या डिव्हिजनमध्ये. तिथून चेंडू आपण पाहतो डिफ्लेक्ट होऊन येतोय मिडविकेट झोनमध्ये. तत्वर 2 धावा इथे केल्या जातात. पूर्ण मित्रांनो, मुंबईचं क्रिकेट या क्रिकेटचं वैशिष्ट्य असे आहे बंद ग्राउंडचं क्रिकेट, ज्यामध्ये तुम्हाला चारी बाजूला बाउंड्री लाईन मिळत नाहीत, परंतु ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला शॉट्स खेळावे लागतील. आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकर, भारतरत्न सर सचिन तेंडुलकर सरांनी देखील आपला स्ट्रेट ड्राइव्ह अशाच प्रकारे तगडा केला होता. परंतु यावेळी मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन होत आहे. फलंदाज सुशील होतील बाद. बुल्स न्यू बॅटर लवकर पाठवा मैदानात, सकाळीच डिक्लेअर केलंय, अन्यथा टाइम आउट दिला जाऊ शकतो. थँक्यू. सेमीफायनल नंबर 1 मित्रांनो पाहतोय. विजय संघ सरळ दाखल होईल तो मेगा फायनल मध्ये. मोरागाव बुल्स विरुद्ध आपण पाहतोय मोरागाव ट्रॅक बुलेट. 22 चेंडूंचा खेळ अजूनही या ठिकाणी शिल्लक असणार आहे. विजयासाठी आवश्यक आहे ते 29 धावा. रिक्वायर्ड रन रेट आहे तो 7.91. द करंट रन रेट आपण पाहतोय इथे 9.00. करंट रन रेटच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीने पुढे चाललाय तो टीम बुल्सचा संघ, परंतु झटका लागलाय, धक्का लागलाय. राजा वाजे यांच्या माध्यमातून पहिला धक्का दिला गेलाय, ब्रेक थ्रू मिळवून दिला गेला आपल्या संघाला. फील्डमध्ये काहीशे बदल केले जात आहेत. भावेशच्या माध्यमातून आपण पाहतोय अविनाश डीपेक्सच्या कव्हर रिजन मध्ये, आकाशला आपण लॉंग ऑफला पाहतोय. लॉंगांचा खेळाडू यावी मात्र काहीचा वाईडिश पाहायला मिळतोय. डीप मिडविकेट देखील क्षेत्र आपल्याला सजवलेला पाहायला मिळेल. असे 4 खेळाडू. त्याचबरोबर कावकॉर्नर झोनला देखील एक खेळाडू आहे. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. चांगला फटका पण प्रणयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला चेंडूला कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय यशस्वी. 2 धावा आणि या 2 धावांनी आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो यावी 14 या धावसंख्येवरती. बॅटिंग पॉवर प्ले अजूनही असणार आहे शिल्लक, ज्याची वाट अश्विन जरूर पाहत असेल. चांगला फटका पुन्हा एकदा प्रणयच्या माध्यमातून येतोय. फॉलो केलं चेंडूला आणि तिथून चेंडूला लॉफ्ट केलाय तो माफ करावी कवरच्या डोक्यावरून. दर्जेदार फटका. बॉटमहॅनचा चांगला उपयोग.
फुट मुवमेंट चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले. पण फटका खेळणं महत्वाचं आहे, परंतु फटका मेक करणं त्याहून जास्त महत्वाचं. ज्या ठिकाणी तुम्हाला चांगले चेंडू प्राप्त होत नाहीयेत, खराब चेंडू येत नाही गोलंदाजांकडून, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे शॉट्स बनवावे लागतील, मेक करावे लागतील. ते करताना प्रणय पाहतोय. 2 चेंडू 4 धावा प्रणयच्या माध्यमातून. प्रणय भागडे यावेळी चांगला फटका, फुल टॉस वरती ऑन साइडला खेळला या फटक्याला. मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठीचा फटका. राजा वजे पहिले 2 चेंडू अप्रतिम. दरम्यान एक बॉल आहे, थांब ना, एक बॉल आहे, थांब. धावसंख्या दाफलगावती 18 धावा दाफलगावती. लक्ष आहे ते 41. आणि नंतर लगेचच आपण म्हणणार आहोत टॉस कडे. या चेंडू नंतर या चेंडूवरती बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. या देखील चेंडूवरती मिळतील धावा. केवळ एकच धाव मिळते या ठिकाणी. या एका धावेने धावफलक इथे जाईल. 2 षटकांच्या अंती 19 या धावसंख्येवरती 1 गडी बाद मोरागाव बुल्स. दरम्यान आपण वळतोय नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. थँक्यू डीजे. सेमीफायनल नंबर 2 नेक्स्ट मॅच टीम चॅलेंजर्स अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टीम बुल्स. अमोल यांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल करतोय. चॅलेंजर अगेन्स्ट पॅन्थर. त्या नाणेफेकीचा कौल जिंकलाय पॅन्थर संघाने. मनीष आडेकर अभिनंदन. पॅन्थर आपला निर्णय त्वरित कळवा. दरम्यान ट्रॅक बुलेट घाई करायची आहे, घाई करा. ट्रॅक बुलेट नेक्स्ट ओव्हर करायची सुरुवात. बुल्स विरुद्ध ट्रॅक बुलेट सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो SC लाईव्ह यांचं हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. ज्या प्रकारे आतापर्यंतचं हे प्रक्षेपण राहिलंय खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय. खूप कमी कालावधीमध्ये नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट विथ द हाय डेफिनेशन क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचे कॅमेरा अँगल्स कॅमेरेज यूज केले जात आहेत, ज्या प्रकारचे आमचे टेक्निशियन्स आहेत, खूप चांगलं कार्य. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आपण मल्टिपल स्क्रीनवरती एकाच वेळी अनेक अँगलचा खेळ पाहत असतो, अनेक अँगलने रिप्लेस पाहायला मिळतात, त्या प्रकारचा काहीसा खेळ SC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट विकेट सुशील मेहरा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु टार्गेट आहे ते 41 धावांचं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 59 षटकार आणि 35 चौकार पाहायला मिळालेत. पुढचा षटक घेऊन सज्ज होतो यावी किरण. पहिल्या चेंडूवरती प्रणयने मात्र हल्ला केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती. 21 स्टिल देयर इज 20 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम 17 बॉल. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. 20 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम बुल संघाला. पुन्हा एकदा त्या दिशेने हा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार कौतुक करावं लागेल प्रणयचा. नाका मागून आला परंतु जड झाला असं म्हणावं लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे, 6 चेंडू फेस केलेत, 11 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. किरेरनं अदबालला इथे मात्र निश्चितच थोडासा विचार करावा लागेल. किरण सज्ज पुन्हा एकदा. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं टायमिंग नाहीये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीच चूक होत नाहीये. फलंदाजी ते होतील बाद. प्रणयला माघारी परतावा लागताय. विकेट नंबर 2 डाऊन. शेखबुल संघ न्यू बॅटर मैदानात लवकरात लवकर पाठवा. पंधरा चेंडूचा अजूनही खेळ इथूनही शिल्लक असणार आहे. 18 धावांची आवश्यकता. किरण अदबाल ब्रेक थ्रू मिळवून देतात आपल्या संघासाठी. पार्टनरशिप इथे ब्रेक केली आहे. प्रणय जो खूप चांगल्या पद्धतीने खेळत होता, तर प्रणयला बाद करण्यात यशस्वी ठरले आहेत. परंतु अजूनही अश्विन कोकरे हा मैदानात उपस्थित असणार आहे, त्यामुळे सगळ्यांच्या नजर आहेत त्याच्याकडे असतीलच. दुसऱ्या बाजूला संदीप यादव येतात यावी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान रेश्मा राजन मॅम यांचं देखील इथे आगमन होतोय. मोस्ट वेलकम रेश्मा मॅम. यू मिस दॅट a brilliant inning from Bhavesh and also Atul, but it's okay. 15 चेंडूने 18 धावांच्या ठिकाणी असेल आवश्यकता विजयासाठी.
यावेळी चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय, कनेक्ट करू शकलेले नाही तितक्या चांगल्या प्रकारे. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळाला. चांगला चेंडू, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दरम्यान येते ती केवळ एक धाव आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 24 या धावसंख्येवरती. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सेमीफायनल नंबर 1 टीम मोरागाव बुल्स विरुद्ध आपण पाहतोय टीम मोरागाव ट्रॅक बुलेट. ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून हे संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतोय थेट प्रक्षेपण. अश्विन कोकरे आपण आपल्या मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. महत्वपूर्ण फलंदाज, एक की प्लेयर, की बॅटर बुल्स संघाचा. करंट रेट 9.00, रिक्वायर्ड रेट 7.29 अंडर कंट्रोल. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, रीच केला होता चेंडूला यावेळी आपल्या दोन्ही हातांनी फलंदाज अश्विनने, पण ते टाइम करू शकले नाही तितक्या चांगल्या प्रकारे. बॅटची आउटर एज घेतली जाते, जरूर चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्ड मध्ये. एक धाव जरूर मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावेळी 25 या धावसंख्येवरती. कौतुक करावं लागेल किरण यांचं, ज्या प्रकारे कमबॅक केलंय. विकेट नंतर केवळ 2 धावा खर्च केल्यात, एकंदरीत तब्बल 6 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि 1 विकेट देखील मिळवलाय. शेवटचा चेंडू या षटकातील असेल शिल्लक. अजूनही जर आवश्यकता पाहायची झाली तर 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची असणार आहे. हा येणारा चेंडू अधिक असेल महत्वपूर्ण. पाहूया या षटकात काय घडेल या चेंडूवरती. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट आर्म पूल केलाय, चेंडूला काहीसा खाली ठेवतायत मिडफील्ड आणि या मिडफील्ड वरती दुसरी धाव देखील होईल पूर्ण. या 2 धावांच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 गडी बाद. मोरागाव बुल्स 27 धावा. चेक. थँक्यू भावेश. आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे मित्रांनो. निश्चितच महत्वपूर्ण षटक राहील. आवश्यकता असणार आहे ते विजयासाठी. या ठिकाणी विजयासाठी 12 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यक असतील 14 रन्स. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूमध्ये चांगला फटका अश्विन कोकरेच्या बॅटमधून येतो आहे. 2 धावांसाठीचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये स्लॉक स्वीप केला गेला. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावांची इथून असेल आवश्यकता. भावेश नवलू सज्ज आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा हे षटक. यावेळी फ्लाईट दिला होता चेंडूला. पिचिंग खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूच्या खाली येऊ शकलेले नाहीये त्यावेळी अश्विन. बॅटच्या बॉटम एजला चेंडू ब्रश होतो, बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतोय. केवळ 1 धाव. स्ट्राईक इथे रोटेट होईल. संदीप यादव येथील स्ट्रायकिंग एंडला 1 धाव जरूर मिळाली आहे. एका धावेने काय झालंय तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th over in progress, which is a batting power play, has been taken by batting team मोरागाव बुल्स. या बॅटिंग पॉवर प्लेचा इथे मात्र उपयोग करावा लागेल, कॅपिटलाइज करावा लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाण्याचा इरादा नसेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका खेळू शकलेले नाहीये. बॅटवरती ती चेंडू देखील आलेला नाहीये. 1 धाव जरूर अर्जित केली जाते. एका धावेने काय केलंय संदीपने आपलं काम केलंय. अश्विनला इथे स्ट्राईकला घेऊन आलेत. 8 चेंडू आतापर्यंत अश्विनने फेस केलेत. 12 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. यावेळी चांगला फटका, चांगला टायमिंग पाहायला मिळतोय. पहा, चेंडू मधील गती कमी केली होती, पाहिलं, न्याहाळला, वाट पाहिली, त्यानंतर मात्र फटका. अशाच प्रकारच्या बॅटिंगची इथे मात्र आवश्यकता आहे. या 2 धावांनी धावफलक जाईल तो यावेळी 33 या धावसंख्येवरती. यावेळी अफलातून फटका अश्विनच्या बॅटमधून येतोय. चेंडू जाईल सरळ बियॉन्ड द बाउंड्री एंड टू द स्टँड्स. इट्स अ मॅक्सिमम. दोन धावांची आवश्यकता विजयासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू आणि यावेळी कवाच्या दिशेने एक चांगला फटका येतोय.
आणि या दोन धावांसहित मॅच हॅज बीन फिनिश. फायनलला पोहोचताना पाहायला मिळतोय बुल्सचा संघ. पहिला मेगा फायनलिस्ट आपल्याला प्राप्त झाला आहे MPL सीझन 4 चा ननददान मोरगाव बुल्स. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, मनपूर्वक अभिनंदन टीम बुल्स. नेक्स्ट मॅच कडे लगेचच आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय टीम मोरगाव पांथर्स विरुद्ध आपण पाहणार आहोत टीम मोरगाव चॅलेंजर्स. संदीप गुप्ता अश्विनच्या या खेळीसाठी रेश्मा राजन मॅम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देखील घोषित होत आहे. अश्विन खोकरेला अभिनंदन. आणि 1001 रुपयांचं पारितोषिक घोषित झालं होतं भावेश नेवलूसाठी त्याच्या अर्धशतकी खेळीसाठी. तर भावेश आपण देखील यायचं या ठिकाणी. मित्रांनो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय थँक्यू भावेश. हा, मी विनंती करेन भावेश नवलू आपण मुख्य मंचाजवळ यायचं आहे. अश्विन आपण देखील या अश्विनला 500 रुपयांचं पारितोषिक घोषित होत आहे ते रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. त्याचबरोबर भावेश नवलू 1001 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे रेश्मा राजन मॅम यांच्याकडून, जे घोषित केलं गेलं होतं आपल्या अर्धशतकी खेळीसाठी. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ठरतोय टीम मोरगाव बुल्स संघाचा गोलंदाज विजय अधिकारी. 2 षटका केवळ 5 धावा खर्च केल्यात. अनेक विकेट प्राप्त करताना विजय ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. इकॉनॉमिकल स्पेल आणि आपल्या संघाला जवळजवळ विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम केलंय. मी नेहमीच म्हणत आलो या संघाची बॉलिंग युनिट सर्वाधिक चांगली आपल्याला पाहायला मिळते. जर तुमच्याकडे सर्वाधिक चांगली बॉलिंग युनिट असेल तर तुम्ही ती स्पर्धा जिंकता, ती टुर्नामेंट जिंकण्याचं खालीवर ठेवता. यावेळी आपण पाहतो राकेश यांच्या माध्यमातून इथे प्लेअर ऑफ द मॅच सन्मानित केलं जात आहे ते विजय अधिकारी यांना. अभिनंदन विजय. भावेश विनंती आहे आपण देखील या. भावेश नवलू 1001 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी भावेश. तर अश्विनला देखील 500 रुपयांचं पारितोषिक घोषित होत आहे रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. अश्विन कोकरे 500 रुपयांचं पारितोषिक. भावेश नवलू विनंती आहे भावेश यायचं आपण. भावेश यायचं विनंती असेल आमची. सर्वेश आपण देखील या. सर्वेश मुख्य मंचकावरती. वल्केश आपली मॅच कंप्लीट झाली आहे. वल्केश आपण देखील या मेन स्टेजवरती. हां 2 मिनिटं नो प्रॉब्लेम. तर मनपूर्वक अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी टीम मोरगाव पॅन्थर्स आणि टीम मोरगाव चॅलेंजर दोन्ही संघांना. अनुपम कंपनी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला